सम्यक संबुद्ध त्यांचा पवित्र असा धम्म थोडा साउंड सिस्टम व्यवस्थित करा, क्लिअर करा थोडं। त्यांचा धम्म आणि सदा पूजिने भिक्खू संघ या तीन रत्नांना त्रिवार अभिवादन करतो। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीला जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून या देगाव नगरीमध्ये आम्रवन बुद्ध विहारामध्ये भिक्खू संघरत्न यांचा पहिला वर्षावास संपन्न झाला आणि त्याच्या समापनाच्या निमित्तानं पूज्य भिक्खू रेवत मोदीजी या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या सर्वांच्याच प्रती मांगल्याची कामना करून बुद्धाच्या धम्माला थोडासा चिंतन मनन करण्याचा प्रयत्न करूया। भगवान बुद्धांच्या काळामध्ये लोक सुद्धा कसे बदलायचे बुद्धांना पाहून एक चित्त ग्रहपती नावाचा उपासक आहे आणि तो त्याच्याकडे 80 कोटींचं धन आहे, एवढा श्रीमंत आहे आणि एवढा श्रीमंत असला तरीही त्याच्या अंतःकरणामध्ये पुण्य पारमिता आहे। ज्याच्याकडे पुण्य पारमिता असतात तीच लोक बुद्धांच्या संपर्कामध्ये येत असतात, अन्यथा ज्याच्याकडे पुण्य नाही त्याही काळी लोक होते असे जगले आणि असेच मरून गेले। आजच्या काळामध्ये एवढे असेच लोक आहेत, आपापल्याप्रमाणे जगतात लोक, जन्माला येतात, जगतात, मरतात, आपापल्या गतीला जातात। कोणाचे बघायचे ते गर्भात असल्यानंतर नीट राहावं लागते, तेव्हा ते गडबड करत नाहीत लेकरं। पोटात बाळ आले की मोबाईल खेळत बसते, म्हणून कसं लेकर जन्माला येते। आता फेसबुक चालू आहे, एकदा सांगितलं दोनदा सांगितलं काय ऐकायचं, तीनदा सांगितलं असं खालच्या लेवलला येते माणूस। तो 80 कोटींचं धन आहे त्याच्याकडे आणि तो बागेमध्ये आमोद प्रमोद करायला आलेला आहे। 80 कोटींचं धन आहे, त्याला काही कामधंदा करायची गरज आहे का? ज्याच्या पुण्य पारमीमुळे पूर्व जन्मोजन्मांच्या पुण्यामुळे ज्याला धन प्राप्त झालं त्याला काय करायची आवश्यकता आहे? पण गरीब राहणं सोपं आहे एखाद्या वेळेस, काबाड कष्ट करता करता माणूस शीलवान गुणवान म्हणू शकतो, पण प्रचंड पैसा हातामध्ये जर आला तर माणूस धम्माचरण करू शकत नाही, त्याला करायला वेळच तेवढा नसतो त्या माणसाकडे। त्याच्याकडे 80 कोटींचं धन असणारा व्यक्ती गेला आणि शस्त्रकाच बागेमध्ये बसले ध्यान करत, त्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे। भगवान गौतम बुद्धाला बघितल्या बरोबर तो दारूची त्याच्याकडे नशा होती, बुद्धांना बघितल्या बरोबर त्याची दारूची नशा उतरून गेली, झररकन उतरली। भगवंताच्या महातेजाने तो प्रभावित झाला आणि त्याने धम्मराजांना बंधन केलं, प्रणाम केला शास्त्रांना आणि त्याने बसून त्याने धम्म ऐकला आणि त्याच वेळी तो धम्म मार्गामध्ये पडला। धम्म मार्गामध्ये त्याची श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी, अरहंत ज्या अवस्था आहेत ना, तो 3 नंबरच्या अवस्थेला गेला। 3 नंबरच्या म्हणजे अनागामी अवस्थेला प्राप्त झाला तो। किती अवस्था असेल बघा, म्हणजे अरहंताला एकच अवस्था कमी आहे। म्हणजे दारू पिणारा व्यक्ती बुद्धांचं प्रवचन ऐकून त्याची एवढी पुण्य पारमिता आहे आणि त्याने भगवंताकडनं शील ग्रहण केलं। म्हणजे तुम्ही आता शील घेतलात ना, आता शुद्ध झालात। बुद्ध शासनामध्ये हे पंचशील का दिले जाते माहितीये का? माणसाला जीवनात प्रतिष्ठा
स्थैर्य प्राप्त होण्यासाठी पंचशील आहे. कारण गृहस्थ जीवनामध्ये सातत्यानं कोणतं ना कोणतं शील तुटत असतं. आणि म्हणून हे जर आता जर तुम्हाला समजा मरण आलं आता या क्षणाला, आता याची काय होय आम्ही भरून मरण मरायला होय, खरं सांगतोय. पंचशील ग्रहण केल्यानंतर 1, 2, 3 तास जर त्या अवस्थेत असाल आणि तसे मराल तुम्ही, तर तुम्ही दुर्गतीला जाणार नाही. कारण तुम्ही शुद्ध झाला या देहाने, काया वाचा मनाने. धम्मराजाला शरण जाऊन तुम्ही पंचशील ग्रहण केलेलं आहे. आणि केवळ ग्रहणच केलेलं नाही, तर इथे बसून आहात. आणि बसून असल्यामुळे कोणतं शील तुमचं तुटलेलं नाही. हे परिशुद्ध शील आहे तुमचं पंचशील. आणि अशा अवस्थेत तुम्हाला जर मृत्यू आला तर हलक्या फुलक्या चेतनेने तुम्हाला मरण येतं. निसर्गाचा नियम आहे. तुम्ही किती वाईटातले वाईट दुष्कर्मी असाल तरी, कारण शुद्धत्वाचा मार्ग आहे, त्या शुद्धत्वाच्या मार्गावर तुम्ही आरूढ झालात. आणि जर घरी इकडे तिकडे खाताना पिताना बसताना उठताना तिकडे जर मरण आलं तर चित्ताची प्रसन्नता राहत नाही मरते वेळेस. बुद्धाच्या धम्माची ही तर विशेषता आहे. आपण पंचशील पुन्हा पुन्हा काय घेत असतो याच्यामुळेच की आमच्याकडनं ही सातत्याने तुटत राहतं कोणतं ना कोणतं शील. आम्हाला हे शील द्या, आम्हाला शुद्ध करा भक्तीची. म्हणून तुम्ही शुद्ध आहात, तोही शुद्ध झाला आणि त्याने पंचशील घेतलं. परंतु अजीवन ब्रह्मचर्याचं पंचशील घेतलं. कोणतं? अजीवन ब्रह्मचर्य. तुम्ही सांसारिक लोक आहात. तुमचं शील पंचशीलातलं तिसरं शील येते कामे सुमिच्छा चारा वेरमणी. आम्ही व्यभिचारांपासून अलिप्त राहू. एक स्त्री एक पुरुष दोघांचे संबंध राहतील आणि ते धम्म विनयाने संबंध राहतील. शुक्ल अष्टमी, कृष्णाष्टमी, अमावस्या, पौर्णिमा या दिवशी तुमचं ब्रह्मचर्य हवंय. या दिवशी पती पत्नी जरी असतील तरी ते दुष्कर्मच होत असते निसर्गाच्या नियमानुसार. म्हणून तिथे आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. त्याने पंचशील त्याचं तिसरं शील बदललं. अब्रह्मचर्य वेरमणी शिक्षापदन. त्याने संकल्प केला बुद्धाकडे, आता याच्या पुढे मी अशा अवस्थेला प्राप्त आहे भगवान, मी अनागामी अवस्थेला प्राप्त आहे. आणि मग आता मी इथून काम भोगाचं जीवन जगू शकणार नाही. म्हणून त्याने अजीवन पंचशील ब्रह्मचर्याचं पंचशील घेतलं. आणि तो घरी आला. आता घरी त्याला 4 पत्नी आहेत. आता इतका 80 कोटींचा मालक आहे, प्रचंड श्रीमंत आहे, प्रचंडता नगरातला श्रेष्ठी आहे तो. आणि आल्याबरोबर घरात आल्याबरोबर त्याचा चेहरा चमकायला लागला त्याच्या ब्रह्मचर्याच्या तेजाने. आणि पाहिलं पत्न्याने की आज इतर वेळी याचा एवढा चेहरा चमकत नाही, पण आज वेगळा चेहरा चमकतोय, काहीतरी याला गवसलेला आहे. तर त्याने आल्याबरोबर स्मित हास्य केला आणि त्यांना बसवलं. माझ्या प्रियांनो, आज मी अजीवन ब्रह्मचर्याचं पंचशील घेतलेलं आहे. आता याच्या पुढे मी सांसारिक जीवनामध्ये आता राहू शकणार नाही. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही या 80 कोटींचा उपभोग घेता माझ्यासोबत तुम्ही जीवन व्यतीत करा. दान पुण्य कर्म करत करत माझ्या घरात तुम्ही राहू शकता. आणि जर ज्याला आता मीच ब्रह्मचर्याचं पालन करणार आहे आणि ज्या माझ्या कोणत्या एवढ्यापैकी कुणाला वाटत असेल की आता मला तुमच्याशी राहून काय फायदा आहे, मला सांसारिक जीवन जगायचे असं जिला वाटत असेल तिला माझ्या घरून जायला घर मोकळं आहे. तर त्याच्यात एक नंबरची पत्नी म्हणाली की आता तुम्ही सांसारिक जीवनच सोडलेलं आहे तर राहून काय फायदा, नकोय मला तुमचं धन वगैरे काही नकोय. अमुक अमुक याच नगरामध्ये अमुक अमुक या ठिकाणी जी की ते आपल्या समान आहेत, आपल्या लेवलचे आहेत, म्हणजे त्यांच्याकडे जेवढंच धन आहे आपल्या एवढं श्रीमंत आहे, त्या व्यक्तीसोबत मला लग्न करायचं. म्हणजे तर त्या उपासकाने बुद्धांच्या त्याला बोलवलं, त्याला बसवलं आणि त्याच्या हातावर त्यावेळेस पाणी सोडण्याची पद्धत होती. कोणते दान पुण्य कर्म करते तेवढंच जलदान करायचं. आणि त्याने संकल्प केला की माझ्या चित्तामध्ये कोणताच विकार उत्पन्न झालेला नाही,
माझ्या प्रिय असणाऱ्या, माझ्या एवढे सौंदर्याने परिपूर्ण असणाऱ्या माझ्या एक नंबरच्या बायकोला मी तुला दानात देत आहे, हिचा तू स्वीकार करावा म्हणून विकार विरहित प्रसन्न चित्ताने शुद्ध अंतःकरणाने त्याने पत्नीला दान देऊन टाकले. बघा, कारण त्याची तेवढी अवस्थाच तेवढी आहे. श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी आणि अरहंत या धम्म मार्गातल्या 4 अवस्था आहेत. जी अंतिम अवस्था आपल्या शास्त्रांना प्राप्त झालेली आहे, ज्याला अरहंत म्हटलेलं आहे. अरहंत म्हणजे अरि म्हणजे शत्रू, हंत म्हणजे नष्ट करणे. ज्याने आपल्या हृदयातल्या सगळ्या क्लेश रूपी शत्रूंना नष्ट केलेला आहे. राग, द्वेष आणि मोह या 3 क्लेशांना नष्ट करून जो शुद्ध झाला त्याला ती अरहंत अवस्था मिळते. त्याचं जन्मने मरणे थांबले. ज्या ज्या व्यक्तींना ती अवस्था प्राप्त झाली ते पुन्हा या जगात आले नाहीत. नक्तिदानी पुनम भवम, ते पुन्हा या पुनर्भवामध्ये, पुनर्जन्मामध्ये ते व्यक्ती येत नाहीत. तर त्या व्यक्तीला त्याच्या पहिल्याची 3री अवस्था प्राप्त आहे, अनागामी अवस्था प्राप्त. तर तो काय म्हणतो, माझ्या प्रसंगी भगवान गौतम बुद्धांना बघितल्या बरोबर माझ्या मद, माझा दारूची नशा निघून गेली आणि प्रसन्न चित्ताने बुद्धांना मी शरण गेलो आणि अजीवन ब्रह्मचर्याचं पंचशील मी ग्रहण केलं. घरी आल्याबरोबर माझ्या पत्नीसोबत संवाद केला आणि माझ्या मनात कोणताच विकार निर्माण न होऊ देता मी माझ्या पत्नीला दान केलं. तो घोषणा करतो, घोषणा लोकांमध्ये. तो म्हणतो, जेवढा माझा हक्क या 80 कोटींच्या धनावर आहे तेवढाच हक्क जो बुद्धाला, धम्माला, संघाला मानणारा आहे आणि जो पंचशील पालन करणारा आहे त्या प्रत्येक व्यक्तीचा अधिकार माझ्या 80 कोटींच्या धनावर आहे. कशी लोक असतात. थोडं बाहेर, थोडं शांतता ठेवा. मला खूप विचार करून बोलावं लागते. पुन्हा या बुद्धीतलं माझ्या जर जाऊ लागलं तर ते मग चिडचिडा होतो लगेच. मला शांत वातावरण हवंय. कारण त्रिपिटकाचा अभ्यास करून ते बुद्धीत साठवणं आणि पुन्हा त्याच अवस्थेने, धम्म धातूंच्या अवस्थेनं तुमच्या अंतःकरणापर्यंत कोरणं या विश्वाचं सगळ्यात कठीण अवघड काम आहे. एवढं सोपं धम्मदान या विश्वात सगळ्यात कठीण काम आहे. तुम्ही घराचं, दाराचं, वस्त्रांचं, अन्न पाण्याचं दान देऊ शकता, पण ते धम्मदानं जिनाती या विश्वात धम्माचं दान आणि ते सुद्धा परिशुद्ध धम्माचं दान इतरांच्या मांगल्यासाठी, बहुजनांच्या हितासाठी, सुखासाठी सांगणे आणि तुमच्या हृदयामध्ये त्याला कोरणे ही सोपी गोष्ट नाही. या वायुमंडलामध्ये माराचं आक्रमण चालू असते सातत्यानं. ते कुठून तरी बरीच बाधा निर्माण करायला बघते. आपलं चित्त विक्षिप्त व्हायला बघते. आपल्या चित्तात क्लेश, द्वेष निर्माण होतो, तुमच्या निर्माण होतो. या सगळ्या शक्त्यांना थोडं बाजूला सारून त्यांना मंगल मैत्री देऊन धम्म स्थापित करावा लागतो. बुद्ध म्हणाले, लई अवघड काम आहे. जगामध्ये मानव पृथ्वी तलावर याच्यासारखं अवघड कोणतंच काम नाही. जसं आई आपल्या बाळावर प्रेम करते तेवढं प्रेम आपल्या बाळावर केल्यासारखं संबंधून लोकांना ते धम्म रस त्यांना द्यावा लागतो. लय कठीण काम असतं. म्हणून ती वातावरण शांत ठेवायचं. बुद्धांच्या काळात रात्र लोक ज्या आसनावर बसले ना त्याच आसनावर बसून धम्म ऐकायचे. एवढ्या अंतःकरणाने, प्रसन्न चित्ताने ऐकायचे. एखाद्या बाईला जर खोकला लागला तर दुसरी बाई म्हणायची, हळू ग, माझी शास्त्र, माझे धम्मपिता प्रवचन देत आहे आणि तुझ्या खोकल्यामुळे माझ्या कानावर शब्द यायचा राहून जाईल आणि शब्द जर आलाच नाही तर माझं कल्याण होणार नाही. हळूच तिला सांगायची, समजून फक्त इशाऱ्याने सांगायची. एवढा तो सुवर्ण काळ असतो. तो चित्त ग्रहपती काय म्हणतो, जेवढा माझा अधिकार माझ्या धनावर आहे तेवढाच अधिकार पंचशील पालन करणाऱ्या या नगरातल्या प्रत्येकाचा अधिकार माझ्या धनावर आहे. तो म्हणतो, मी श्रद्धेने भिक्खू संघाची सेवा करतो. तो काय म्हणतो, मी श्रद्धेने भिक्खू संघाची सेवा करतो. माझ्या घरी अनेक
200 300 400 500 भंतेंना जेवायला घरी बोलवतो आणि या 500 भंतेंना जेवण देताना मी प्रसन्न चित्ताने स्वहस्ताने वाढतो. तो काय म्हणतो, मला तिसरी अवस्था प्राप्त असल्यामुळे मला परचित्त विज्ञान नावाची वृत्ती माझ्याकडे प्राप्त आहे. काय म्हणतो तो, म्हणजे मला तिसरी अवस्था प्राप्त असल्यामुळे मला दुसऱ्याच्या मनातला भाव ओळखता येतो. बघा, तो अनागामी अवस्थेत असल्यामुळे दुसऱ्याच्या मनात काय चाललंय मी ताबडतोब ओळखतो म्हणे. आणि एवढे 400 500 भंतेंना माझ्या घरी जेवायला बोलवतो ना, तर कोणता भंते जे कोठून आलेला आहे आणि त्यांनी कोणते कर्म केलेले आहेत हे मला निश्चित माहिती आहे. कारण मला परचित्त विज्ञान, इतरांच्या मनातला भाव ओळखण्याची विद्या माझ्याकडे आहे. आणि कधी कधी एखादा चुकीचं काम करणारा भंतेजी जरी असला आणि बसला येऊन भोजन वाढते वेळेस, तरी सुद्धा जेवढा मान मी अर्हंताला देतो तेवढाच मान त्या दुष्शील असणाऱ्या भंतेला पण देतो. कारण तो सुद्धा माझ्या बुद्धाचा पुत्र आहे, तो काशाय वस्त्र परिधान केलेला आहे, त्याच्याबद्दल माझ्या मनात एक किंचितही क्लेश आणि द्वेष निर्माण करत नाही. बघा कशी लोक असते. जेवढा मान मी माझ्या धम्मपित्याला देतो, जेवढा मान एका अर्हंत भंतेला देतो, जेवढा मान एखाद्या शीलवान भिक्षूला देतो, तेवढाच त्या सुद्धा दुष्शील असणाऱ्या भिक्षूला तेवढाच मान देतो. तेवढ्याच प्रसन्न चित्ताने त्याला मी भोजन वाढतो. माझ्या मनात एवढी समता मी ठेवतो. आपल्यासाठी ही गोष्ट खूप महत्वाची आहे. उपासकांचा आजकाल बघा महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे थोडं ज्ञान आलं किंवा धर्माची थोडी माहिती झाली की हा भंतेजी असा आहे, तो भंतेजी तसा आहे, त्याला काही येत नाही, त्याला येत नाही. आताच प्रदीप सोबत चर्चा झाली. प्रदीप तो ननावरे म्हणाला की भंतेजी, मी त्याला म्हणतो त्या माणसांना की बाबा तू निश्चित भिक्षूंना बोल, पण तुझे 2 बाळ असतील ना, 2-3 बाळ, आधी एकाला बुद्ध पुत्र बनव, भिक्षू बनव, त्याला आधी चिवर दे, प्रवचित कर आणि धम्माला अर्पण कर आणि पुन्हा मग 100 भंतेना नाव ठेव, काहीच हरकत नाही. बघा ना, मी श्रीलंका देशामध्ये कधी फिरायला गेलो, तिथल्या महिलांना विचार, कधी कधी वंदामी भंती म्हणून त्या बाया प्रणाम करतात आणि एकच शब्द विचारतात. त्यांचा ठरलेला प्रश्न आहे, भंते आपण जेवलात का आणि आपलं आरोग्य कसं आहे? पहिला प्रश्न आहे त्यांचा, आपण जेवलात का, भोजन झालंय म्हणते, आणि आरोग्य कसं आहे? मला कळेच ना असं करून विचारतात. तर पुन्हा मला कळालं की बहुतांश तिथे 52% बाया आहेत आणि 48% पुरुष आहेत. म्हणजे महिलांचं तिथे प्राबल्य जास्त आहे श्रीलंका देशामध्ये. व्यापारामध्ये, उद्योगामध्ये, व्यवसायामध्ये सगळीकडे हॉटेल्स महिला चालवतात. तिथे बहुतांश असं कारण आहे की बहुतांश जे कधी मुलं भिक्षू बनतात तर त्यांच्या आयाच भंतेला वंदाने म्हणत असतील ना, आणि त्या भंतेला बघितल्यास तिला आपलं बाळ आठवते तिकडे कुठेतरी भंतीजीला झालेलं. अरे आज 11ची वेळ आहे, माझा बाळ पण कुठेतरी असा कधी जेवला की नाही माहिती नाही, पण या भंतेला मी विचारते असं म्हणते ती बाई. म्हणजे जेव्हा कधी आपल्या अंतरंगामध्ये एवढी श्रद्धा निर्माण झाली ना आपल्या बाळाइतकी भिक्खू संघाप्रती, थायलंड सारख्या देशामध्ये तर लग्नच होत नाही चिवर घेतल्याशिवाय. वर्ष 2 वर्ष 4 वर्ष चिवर घेऊन समग्र त्रिपिटकाचा अभ्यास करावा लागतो. पुन्हा घरात जातात काही एवढं, पण एवढा ते अभ्यास करतो. म्हणजे एवढी श्रद्धा निर्माण असावी. तो चित्त गृहपती एवढ्या दुसऱ्यांच्या मनाचा भावना जाणणारा असूनही तो भिक्षू संघाबद्दल एवढी श्रद्धा ठेवतो. आणि तो काय म्हणतो पुढे, मला समग्र त्रिपिटकाचा बहुतांश भाग मला म्हणजे माहिती आहे, मी त्याचा अभ्यास केला ध्यानाच्या तेजाने. आणि कधी जर माझ्या नगरीत कोणते भंतेजी जर आले तर मी खाली बसून त्यांना आधी 3दा वंदन करतो. बघा ना कसा धर्म आहे आणि त्याची गुण तुम्हाला कशी घेता येऊ शकतो. त्या भंतेंना मी खाली बसतो, गुडघ्यावर 3दा वंदन करतो. त्यांच्या मानसिक अवस्था मला माहिती आहे, ते कोठून आले, काय केले, कोणत्या अवस्थेला आहे, आरत आहेत का नाही, सगळं माहिती आहे मला. पण खाली बसून ते जे धम्म सांगतात ना, दोन्ही हात जोडून ऐकतो आणि एखादा प्रश्न त्यांना विचारतो धम्माबद्दलचा. आणि जर त्यांना तो प्रश्नाचं उत्तर जर नाही आलं
तर हात जोडून मी त्यांना म्हणते ही गोष्ट अमुक अमुक अशी गोष्ट अशी त्रिपिटकामध्ये आहे आणि या गोष्टीचा असा अर्थ आहे. अहंकार विरहित नम्र चित्ताने मी त्या भिक्षूला खाली बसून धम्मदेशना देतो. साधू काय म्हणजे बुद्धांच्या काळचा जर इतिहास आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर श्रद्धा किती मोठी संपत्ती आहे. श्रद्धा एवढी मोठी संपत्ती आहे ना, त्या श्रद्धेच्या बलाने सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती करून घेता येऊ शकतात. आम्ही काय करत असतो, शहाण्या लोकांचं कर्तव्य आहे की ही भूमी कोणती आहे हे बघणं आधी. जसे की एकदम खडकासारखी आहे, डोंगराळ आहे का सुपीक काळी कस्तार आहे ही पाहतो आधी आम्ही. आणि मग त्याच प्रकारचं बियाणं त्याच प्रकारचं बीज त्या भूमीत टाकण्याचा प्रयत्न करतो. आता जिथे खडकच आहे त्या खडकांसारख्या भूमीमध्ये धम्माचं बीज टाकल्यास येणारच नाही ना. म्हणजे वृक्ष वाळून जाईल, सुकून जाईल, त्याला पाऊस त्याला पाणी मिळणार नाही, त्याला ओलावा मिळणार नाही. कसं आहे तेच ठीक आहे. डोंगरात तुम्ही थोडं टाकू थोडं तरी येईल बाबा, थोडं तरी अपेक्षा. सुपीक जमिनीमध्ये बीजही चांगलं आहे, जमीन सुपीक आहे चांगलंच आहे. अशा प्रकारे जे श्रद्धावान लोक असतील, विनम्र लोक असतील तर श्रद्धावान आणि विनम्र लोकांना थोडं त्या हाय लेवलचा धम्म सांगतो आम्ही. जिंतूरवासी लोक श्रद्धावान आहात तुम्ही, या भागातले लोक अनेकदा प्रवचन तुम्ही लोकांनी ऐकलेली आहे आणि त्याच्यामुळे अनेक नवीन ठिकाणी गेल्यानंतर उपदेश सुरू कोठून करावा हीच मोठी अडचण असते आमच्यासाठी. कारण अनेक आयाम आहे सधम्मामध्ये सांगण्यासारखे. जसं की शास्त्रांचं जे वर्णन आपण दररोज वंदने म्हणतो ना आपण, इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विज्ञाचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरिसदम्म सारथी सथा देव मनुस्सारं बुद्धो भगवती. या 9 गुणामध्ये एवढं महान सुख दडलेलं आहे. पंचशील आणि बुद्धानुसती यांची बुद्धं शरणं गतासे नते गमी संती अपाय. जे बुद्धाला शरण जातात आणि बुद्धाची सातत्याने अनुस्मृती करतात. आता केवळ पाठ केल्याने नाही, केवळ पाठ म्हणून नाही, त्याचा जेवढा तुम्ही शब्दाचा अर्थ उच्चारण करताना त्या उच्चारांसोबत त्या शब्दाचा पूर्ण अर्थ तुमच्या हृदयावर कोरला पाहिजे. केवळ कर्मकांड न होता त्या शब्दांचा अर्थ लक्षात आला तरच त्याचं फळ मिळतं. इतिपिसो भगवा अरहं, इतिपिसो असे होते माझे शास्ता, या गुणांनी युक्त होते म्हणून त्यांना मी शास्ता म्हणतो. इतिपिसो कसे होते, अरहं. कसे होते, अरहं. अरी म्हणजे शत्रू, हंत म्हणजे नष्ट करणे. त्यांनी सर्व शत्रूंना नष्ट केलं. बुद्धांना किती शत्रू होते सांगा. बाहेर आपला कोणीच शत्रू नाही. आपण म्हणतो त्याच्यामुळे हे झालं, त्याच्यामुळे हे झालं, त्याच्यामुळे हे झालं म्हणून असं झालं. आपल्या स्वतःच्या कर्मांचा विपाक त्या त्या वेळेला काळेला येतो आणि तो दुःखाद सुखाद संवेदनांच्या द्वारे येतो. फक्त ते व्यक्ती, ती वस्तू, ती स्थिती, ती घटना त्या त्या काळाला उत्पन्न होते म्हणून आपण त्यांचं नाव घेतो. पण तसं नाही. सगळं काही आपल्या स्वतःच्या पूर्व कर्माने या चित्तामध्ये जेवढ्या गाठी 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 क्लेश क्लेश बसलेले आहेत
त्या क्लेशांचा विपाक जीवन जगताना कधी सुखामध्ये दुःखामध्ये सुखामध्ये दुःखामध्ये येतो, मात्र आपण त्याला तसं न बघता काय हवंय त्याला आपण तसं न बघता आपण त्या व्यक्तीकडे कारणीभूत ठरवतो. तसं नाही. ते लय गहन विषय थोडासा, एवढा पहिल्या प्रयोजनात लक्षात येणार नाही आपल्याला वाटतं की त्याच्यामुळे कुणामुळेच नाही. हे सारं विश्व आपल्या कर्माने चालतंय. प्रत्येक सत्वांच्या जीवांच्या प्राण्यांच्या मानवांच्या आपापल्या कर्माने चालतंय. दुसरं तिसरं काही नाही. म्हणून आपल्या स्वतःमधले क्लेश नष्ट करण्याचा प्रयत्न करूया. भगवंताला बोधी बुद्ध गेला जे ज्ञान प्राप्त झालं, बाहेर तर क्लेश आले होते. तो मारसेना हजारो लाखो करोडो आपले सैन्य घेऊन आला होता. त्या हत्तीवर बसून आणि उठ सिद्धार्थ गौतमाय म्हटलं त्यांना. ते म्हणाले माझं हे आसन बुद्धत्व प्राप्तीसाठी आहे, मी उठणार नाही. आणि दोघांचं युद्ध झालं. त्यांच्या 4 असंख्य 1 लाख कल्पांच्या पारमितेच्या तेजाने माराचा विध्वंस केला. आणि त्याच रात्री त्यांना सम्यक संबोधी प्राप्त झाली. त्यांचं हृदय विशुद्ध झालं. ते अरहंत झाले. त्या अरहंताची मी वंदना करतो. भग्ग रागो भग्ग दोषो भग्ग मोहती भगवा. ज्याने राग भग्न केला, द्वेष भग्न केला, मोह भग्न केला, त्याला भगवान असे म्हणतात. काय म्हणतात? भगवान. भक्त रागो भक्त दोषो भक्त मोहती भगवा. वान म्हणजे तृष्णा आणि भक्त म्हणजे भग्न केले. भगवान म्हणजे भगवान. ज्याने वान म्हणजे तृष्णा नष्ट केल्या. तृष्णा म्हणजे काय? तृष्णा म्हणजे जळणे. साध्या भाषेत जळणे. ते जळणं कमी केलं धम्मापित्याने. तुम्हाला आम्हाला ते जळणं हळूहळू कमी करायचंय. आता तुम्हाला सगळ्या आजच म्हणलं चला सगळे चिवर घ्या, घर सोडून ये चालता. ये देवाचा चला म्हणलं चिवर घेऊन जा. ही लेकर बाळा घरी तिथं बंगला आहे, चिवर घ्या म्हणलं आज आम्हाला. तू जे भी कर ना तसं समाप्त कर भाऊ. कारण ती जळण्याची प्रक्रिया चालू आहे आपली. मग त्याला चोचीनं तसं आपण एखाद्या चोचीनं पाणी किती चिमणी एक थेंब त्या जळण्यावर थेंब टाका. धम्म अमृताचे धम्म रूपी थेंब टाका त्या जळण्यावर, त्या तृष्णेवर टाका. तेच पंचशील आहे, तेच अष्टशील आहे, तेच 10 पारमिता आहेत. हेच सद्गुणांचा विकास आहे. त्या सद्गुणांच्या विकासाला हळूहळू पुढे न्यायचंय. एकदम ओझं तुम्ही 100 किलो जर मागे ठेवलं आपण नेऊ शकतो का? नाही. पण 10 किलो जर नाही म्हटलं तर 10 चिकटणी होईल ना 10 किलो नेऊन. तसंच आहे. तुम्हाला हळूहळू धम्म मार्गाकडे यायचंय. म्हणून भगवंताने ते सगळं क्लेश नष्ट केले. म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे? भगवान. अरहंत आहे. आपल्या क्लेश रूपी शत्रूंना प्रज्ञारूपी शस्त्राने त्यांनी नष्ट केलं. संसार चक्रांच्या आर्यांना ज्ञानरूपी तलवारीने नष्ट केलं. संसार चक्राची आरे अविद्या अपचया संखारा. ते 12 कड्या या संसार चक्रामध्ये उड्या मारण्याच्या पडण्याच्या आणि 12 कड्या त्यातून बाहेर पडण्याच्या. बघा आता संसार चक्र वाढवणं आणि कमी करणं कोणाच्या हातात आहे? प्रत्येक सत्वांच्या हातात आहे. दुसऱ्यांच्या हातात नाही. तुम्हाला वाढवायचंय तर वाढवत राहा. अविद्यामुळे वाढत राहतं आणि प्रज्ञेनं ते सगळं संसार चक्र नष्ट करता येतं. ते आपल्या धम्मराजाने ते प्राप्त केलं. म्हणून त्यांना इतिपिसो भगवा अरहं. बघा धम्मराजा अरहंत झाले. अरहंत म्हणजे त्यांचा सगळे क्लेश राग द्वेष मोह हे 3 प्रमुख शत्रू आहेत. राग म्हणजे काय? राग म्हणजे क्रोध नाही, पाली भाषा आहे. राग म्हणजे आसक्ती.
एखाद्या व्यक्तीबद्दल, वस्तूंबद्दल, स्थितींबद्दल, घटनेबद्दल चिपकाव असणे. तुम्हाला कोणाबद्दल आहे? आपल्या मुलाबाळांबद्दल आहे, आपल्या नवऱ्याबद्दल आहे, आपल्या पत्नीबद्दल आहे, आपल्या घराबद्दल आहे, या पंचकाम संपत्तीबद्दल आहे. ती आसक्ती धम्मराजाने नष्ट केली. धम्मराजा कडक थंडीमध्ये एका जंगलामध्ये बसले होते आणि आपलं चिवर अंतर, संडाटी अंतर बसले होते. आणि खालची जमीन कशी होती माहितीये? ओबड दोबड गायींच्या चिखल असतो, चिखलावर चालून ते वाळलेलं माती आहे, ते खोरामुळे तसल्या याच्यावर बसले. आणि त्या देशाचा एक राजकुमार आला पहाटे, गरम ब्लँकेट मध्ये पांघरून आला आणि अंगाला सगळं पांघरून, बुद्ध फक्त चिवर अंगावर आहे, शांत बसले ध्यानात. भगवान तीनदा वंदन केलं आणि तो म्हणाला, भगवान आपण ही आजची गेलेली रात्र सुखी झोपलात का म्हणे. बुद्ध म्हणाले, अरे त्याचं नाव हत्तक आळवत होतं. अरे हत्तक, जे अरहंत असतात ते 24 तास सदोदित आयुष्यभर सुखाने झोपतात. कारण अरहंताच्या अंतरंगामध्ये द्वेष नाही, क्रोध नाही, वासना नाही, दुर्भावना नाही, कोणताच विकार नसतो. ते म्हणते, एवढ्या कडक थंडीमध्ये कसे सुखाने झोपलात? मी तर माझ्या महालामध्ये खिडक्या सुद्धा बंद आहेत, एवढी थंड आहे, त्याच्यामध्ये मी सुखाने झोपलो गादीवर. आता तुम्ही म्हणता एवढ्या चिखलामध्ये, एवढ्या कडक भूमीत सुखाने कसं काय झोपलात? बुद्ध म्हणाले, सबदा वे सुखं सेती, सदा सर्व काळ ते सुखाने झोपतात जे परिनिर्वाणाला प्राप्त झालेले असतात. कारण ते काम भोगामध्ये लिप्त राहत नाहीत. त्यांचा राग, त्यांचा द्वेष, त्यांचा मोह, त्यांच्या कामछंद समूळ नष्ट झालेली लोक 24 म्हणजे दिवस रात्रंदिवस सुखाने झोपतात. त्याच्यापैकी मी एक आहे, या विश्वातला मी अरहंत व्यक्ती आहे. म्हणून त्या अरहंताची मी वंदना करतात. कोणाची? अरहंतांची. इति पिसो भगवा अरहं, या गुणाने युक्त आहे माझे बुद्ध. या विश्वात सर्वश्रेष्ठ दान प्राप्त करणारे धम्मराजाने सर्वश्रेष्ठ दान प्राप्त केलं. कारण या विश्वाचा सर्वश्रेष्ठ अग्र दानाचा अधिकारी धम्मराजा असतात. कारण ते शुद्ध असतात, बुद्ध असतात. म्हणून ब्रह्मलोकातले ब्रह्मा, देवलोकातले देवेंद्र, मनुष्य लोकातले चक्रवर्ती राजा प्रसेनजित असो, राजा बिंबिसार असो, भगवान बुद्धाच्या नंतरचा 300 वर्षाला झालेला सम्राट राजा अशोक असो, त्याने अशोकाने 84,000 महाविहार निर्माण करून माझ्या धम्मपीठांची सेवा केली, त्यांची वंदना केली. त्या अरहंताला मी सुद्धा वंदन करतो, असा अर्थ तुमच्याकडनं आला पाहिजे वंदना म्हणते वेळेस. नाहीतर इति पिसो भगवा अरहं, इति पिसो भगवा अरहं, या विश्वाचा सर्वश्रेष्ठ असणारा महासत्व, त्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही, त्या अरहंताला मी वंदन करतो. इति पिसो भगवा अरहं. पुढचं काय? सम्मा संबुद्धो, सम्यक संबुद्ध. सम्यक म्हणजे स्वतःच्या प्रयत्नाने बुद्ध झालेला. बुद्धांना कोणी गुरु होता का? अहं ही अर्हा लोके. बुद्धांना बुद्धत्व प्राप्तीनंतर बुद्ध गयेवरून भगवान बुद्ध तिकडे जात होते आपल्या सारनाथकडे. तर मग त्यांना एक संन्यासी भेटला आणि बुद्धाचा चेहरा चमकू लागलेला बघून तो म्हणते, अरे श्रमण, तुझा चेहरा चमकता आहे म्हणजे तुझा गुरु कोण आहे म्हणे. अरे काय बोलते बुद्धाला? भगवान म्हणाले, या विश्वात मी अरहंत आहे, मी सम्यक संबुद्ध आहे, मी अनुत्तर आहे, माझा कोणीच गुरु नाही. कारण मी संबोधी प्राप्त केलेला अरहंत व्यक्ती आहे, सम्यक संबुद्ध आहे. बघा, 3 प्रकारचे बुद्ध सांगितले त्रिपिटकामध्ये: श्रावक बुद्ध, प्रत्येक बुद्ध आणि सम्यक संबुद्ध. श्रावक बुद्ध म्हणजे कोण?
ज्याने बुद्धाचं प्रवचन ऐकून जो अरहंत झाला, म्हणजे सारिपुत्त, मोगलयन, आनंद, नंद, राहुल, काश्यप जेवढे अग्र श्रावक होते हे सुद्धा बुद्ध आहे, पण ते श्रावक बुद्ध भगवंताचा धम्म ऐकून झालेले. दुसरं प्रत्येक बुद्ध एक असतात. प्रत्येक बुद्ध म्हणजे ते सुद्धा बुद्ध असतात, ते सुद्धा स्वतःच्या प्रेरणेने बुद्ध बनतात, पण इतरांना धम्म सांगू शकत नाही. पण सम्यक संबुद्ध असा व्यक्ती आहे, स्वतःही अरहंत होतो आणि लाखो लोकांना धम्म सांगून लाखो लोकांना अरहंत करतो. म्हणून सम्यक संबुद्ध श्रेष्ठ असतात. या तिन्ही मध्ये सम्यक संबुद्धाला कमीत कमी 4 असंख्य 1,00,000 कल्पाची पारमिता पूर्ण करावी लागते. किती? 4 असंख्य 1,00,000 कल्प. 28 बुद्धांच्या यादीमध्ये 4थ्या बुद्धाने आशीर्वाद दिला होता भगवंताला, गौतम बुद्धाला. कोणत्या? 28 बुद्धाच्या यादीमध्ये 4थ्या नंबरचे कोणता बुद्ध? दीपंकर नावाच्या बुद्धाने. तुमच्या घरामध्ये ती यादी काढून ठेवा 28 बुद्धांची, आणि त्या 28 बुद्धांची नावं आपल्या बाळांना द्यायला शिका, आपल्या नातवांना द्यायला शिका, आपल्या समाजातल्या बाळांना द्यायला शिका, जेणेकरून ती नावं पुन्हा पुन्हा तुमच्या मुखामध्ये येतील. काय नाव ठेवतात बाई आजकाल लेकरांची? धम्म संस्कृती जिवंत राहिली तर धम्म जिवंत राहतो. चैत्य स्तूप विहार जर निर्माण झाले, त्याला सांभाळून तर धम्म जिवंत राहतो. धम्माचा योग्य आचरण जिवंत राहिले तर धम्म जिवंत राहतो. अमावस्या पौर्णिमा ब्रह्मचर्य पालन केला तर धम्म जिवंत राहतो. विपश्यना केला, आर्य संतांचा साक्षात्कार करू लागला तर धम्म जिवंत राहतो. अन्यथा भगवंताची वाणी आहे त्रिपिटकामध्ये. बुद्ध म्हणाले, भविष्यामध्ये कधी जर धम्म माझा नष्ट झाला तर इतर धर्मीयाची लोक नष्ट करणार नाहीत, माझ्याच धर्माची लोक माझ्या धर्माला नष्ट करतील. का? जो मार्ग, ज्या मार्गाने कोणी चालणार नाही तो मार्ग राहत नाही. तुम्ही जर पौर्णिमेला उपवास केलं तर ते घर दिवसभर तुमचं धम्ममय असते. घर नवऱ्याला म्हणायचं, अहो माझं ब्रह्मचर्याचं व्रत केले, आज मी अष्टशील धारी उपासिका आहे, आणि तुम्ही पण कसं राहायला शिका. पूर्ण घरातलं वायुमंडल प्रसन्न व्हायला लागते. म्हणजे धम्म धारण केला की धम्म जिवंत राहिला. नाही तर नवरा म्हणते काय येणेच घरामध्ये काय ते सांगायचं असते लोकांमध्ये, पालन करायचं नसतंय, मग तुम्ही मरणार आणि धम्मही मरणार. आपणही मरणार, धम्मही मरणार. धम्माला जिवंत ठेवण्यासाठी या गोष्टी आहेत. या गोष्टी तुम्हाला पालन कराव्या लागतील. आपल्या घरामध्ये 28 बुद्धांची यादी आणा. दररोज एकदा ती 28 बुद्धांची यादी वाचायला शिका. 28 नाव आहेत बुद्धांची त्याच्यामध्ये. एवढ्यापैकी एकत्र बाईन आपल्या मुलाचं नाव ठेवली का सांगा बरं 28 बुद्धाच्या यादीमधलं. आता तर नवीन नवीन नाव काढायला पाहिजे काहीतरी शोधून. तुम्हाला तर घरामध्ये जागा मिळणार नाही, एवढं तुमचे लेकर तुम्हाला मारणार. तुम्हाला तर विहार सुद्धा नाही, रस्त्यावर बाजायला तुमच्या रस्त्यावर. शरणंकरो, दीपंकरो, मेढंकर अशी नावं ठेवायला शिका ना. तणहंकर. बुद्धांची किती नाव सुंदर आहेत. मुखाने म्हणताना पुण्यच होते की तुमचं मुखाने नाव म्हटलं नाही. ये मग त्याचं नाव आहे का? तर ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. सम्यक संबुद्ध आहे आणि सम्यक संबुद्धाला 30 पारमिता पूर्ण कराव्या लागतात. पारमिता, उपपारमिता आणि परमार्थ पारमिता. पारमिता म्हणजे शरीराचा एखादा भाग द्यावा लागतो कोणी मागितला तर बुद्ध बनण्यासाठी. उपपारमिता बाहेरची वस्तू एखादी द्यावी लागते. आणि परमार्थ पारमिता स्वतःच्या प्राणांचा त्याग करावा लागतो. ज्याला बुद्ध बनायचे त्याला एका जन्मात त्यांनी आपलं अंगदान दिले का, एका जन्मात डोळेच काढून दिले, काळीच काढून दिलं. समुद्राचं पाणी कमी असेल एवढं रक्त त्यांनी दान केलेलं असते, म्हणून ते सम्यक संबुद्ध बनतात. सोपी गोष्ट नाही. केवळ खायचं प्यायचं, दर रविवारी आणायचं, मागं हात पुसून घरात बसायचं, यासाठी धम्म नाही आहे तुमचा. पृथ्वी तलावाची
शरीराची माती संपून जाईल एवढं स्वतःच्या चमडीचं दान केलं तेव्हा ते बुद्ध म्हणतात. आपल्या लोकांना काय झालंय असं सांगायला गेलं ना, हे आपल्या धर्मात असलं काहीच नसते. काय सांगायला म्हणते लोक, काय सांगायला चांगलं शिकलेले लोक. कारण माझा गौरव होतो, माझा गौरव. एक जण म्हटलं हे व्यवस्थित तुम्ही सांगत नाही म्हणजे चुकीचं सांगताय म्हणून. मी म्हटलं मी एम ए केले बुद्धिस्ट स्टडीज मध्ये. महाराष्ट्रातल्या कितीही विद्वान उपासकांनी यावर चर्चा करायला बुद्धाच्या पुस्तकावर कर्मसिद्धांतापासून विपश्यनेपर्यंत. अरे माहित नसेल ना तर थोडा नम्रपणे बनते, याच्याबद्दल माहिती नाही थोडं विस्ताराने सांगा. हा शब्द तुमच्याकडे यायला पाहिजे. तर विरोध करता म्हणजे आपलं अविद्या, आपलं अज्ञान तुम्ही दाखवता. म्हणजे सांगायचे ते चांगले लोक सांगत नाहीत आणि त्या भागामध्ये पुन्हा कधी जात नाही. भगवंताचा एक भिक्षू होता महाराष्ट्राचा. काय नाव त्याचं? महाराष्ट्रात आला तिकडून भगवंताकडनं पुन्हा काहीतरी नाव त्याचं होतं, बरोबर? पुन्हा काहीतरी. तो म्हणे भगवान मी आता महाराष्ट्रात चाललो म्हणे, मुंबईकडे होता तो. आणि चाललो आणि तिकडे धम्म सांगायचे भगवान. भगवंताला दिव्य दृष्टी प्राप्त आहे ना, भगवंतांनी ओळखलं की हा चाललेला आहे म्हणून. ते म्हणाले अरे तू चाललास सुनापर्यंत भागातला आहे तो, आपल्या मुंबईकडच्या कुठला, ते महाराष्ट्राचाच आहे तो. अरे तिकडचे लोक लय चंड आहेत म्हणे, लय चंड आहेत, तुला मारतील बरं म्हणे ते. आता बुद्ध त्याची आनंद आहे, तो भिक्षुक बुद्ध त्याची परीक्षा घेत आहे. भगवान मारतीलच ना म्हणे. ते म्हणे दुसरं काय, ते म्हणते तुला शस्त्राने मारतील. शस्त्राने मारतील भगवान, जीव तर मारणार नाही. तुला जिवंत मारतील. जिवंत मारतील तर भगवान ते सुद्धा मी धन्यता मानेन. कारण लोक जन्म मरण्याच्या दुःखातून बाहेर पडायला नाना तऱ्हेचे प्रयत्न करतात. मी तर विमुक्त झालेला आहे भगवान, आणि विमुक्त झाल्यामुळे मला विना सायस मरण आलं तर चालेल म्हणे. म्हणजे बुद्धांना साधुकार दिला की तू त्या चंड प्रदेशामध्ये धम्माचा उपदेश करायला समर्थ आहेस. आपल्या भागाची कीर्ती बुद्धांनी सांगितलेली आहे. आपल्या भागाचे लोक कसे प्रचंड चंड आहेत. आता तसे नाही. भारताचा विचार जर केला तर बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला पुढे येणारे एक आदर्श उपासक म्हणून महाराष्ट्राची नोंद आहे. ही गौरवाची गोष्ट आहे आपल्यासाठी. मला फक्त एवढंच आव्हान करायचंय शिकलेल्या लोकांना, तज्ञ लोकांना, राजकारण्यांना, पुढाऱ्यांना, तुमच्या सोबत धम्माचा गाभा सोबत असू द्या, तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. यशस्वी व्हायचं असेल तुम्हाला तर फक्त उपवास करायचा महिन्यातून एखादा दिवस, 1 किंवा 2 दिवस. राजकारण्यांनी, कार्यकर्त्यांनी उपवास करून बघा तुम्ही. आपल्या पत्नी सोबत फक्त महिन्यातून 1 किंवा 2 दिवस शुद्ध ब्रह्मचर्याचं व्रत करा. अरहंताचे तरंग तुमच्या अवतीभोवती यायला लागतात. तुमची कीर्ती वाढायला लागते, प्रशंसा वाढायला लागते, यश तुम्हाला प्राप्त व्हायला लागते. आजकालचे कार्यकर्ते दारू पाजू लेकर मारून टाकाले. मागच्या विरुद्ध येतात दारू पाजते, खाऊ घालत नाही तर दारू पाजते. तुमचे लेकर मरणार, निसर्गाचा नियम आहे. तुमचे म्हणजे तुमच्या घेऊ नका, तुमचे नाही. जनदारू पाजले तर ते कसं होणार? निसर्ग आहे. जैशी करणी वैशी कर्म सिद्धांत आहे हा. तुम्ही जर म्हणलं ना माझ्या बाळा तू दारू पिऊ नको, दुसरा जर पाजू लागलो की तुमचे लेकर मरते. हे इतका गहन सिद्धांत आहे ना, या सिद्धांताला समजून घ्यायचंय. आई जसं एकुलत्या एका बाळावर प्रेम करते तेवढं प्रेम मंगल मैत्री जगावर करा. म्हणजे तुम्हाला कवच कुंडल तयार होईल निसर्गाचं, तुम्हाला काहीच होऊ देणार नाही. तुमचे माझे बाबासाहेब उपवास करायचे पौर्णिमेला, तेव्हा बोधिसत्व काय जगाने उघडपणे दिलं नाही त्यांच्यासाठी. उपवासात आणि ब्रह्मचर्याचं पालन करणारा तेजस्वी महापुरुष तुमचा माझा बाबासाहेब होता. म्हणून जेवढे कर्मचारी असतील, मध्यमवर्गीय लोक असतील अथवा राजकारणाचे लोक असतील, यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला थोडं धर्माला 10 वेळेस चुका करा, मान्य करा. पण एक वेळेस जरी चूक मान्य करा की होय मी चुकलोय. जो 10 वेळेस चुका करून एकदा मान्य करतो तो क्रमशः 2दा मान्य करेल, 3दा करेल, 4दा करेल, 5दा करेल, 10 पैकी 10दा मान्य करेल. आणि 2 पावलं मागे आला तर 10 पावलं वेगाने पुढे जाईल आणि यश प्राप्त होईल. म्हणून राजकारणी लोकांना माझं सांगणं आहे, अरे कितीही कमवलं ना बाळांनो, कितीही कमवा, पृथ्वीचा एक छत्री सम्राट जरी
लोक कमवण्यामध्ये भारत देश आंधळा झाला, आंधळा. हिंदू असो की मुसलमान असो की बौद्ध असो की जैन असो कोणीही असो, इलेक्शनला थांबणं म्हणजे श्रीमंत व्हायला थांबणं ही मानसिकता झाली त्या लोकांची देशात. आता हे विषय मला दुसरा घ्यायचा आहे पण ती येते तोंडाला, मी काय करू त्याला. इतर प्रॉफिट रोड पासून, पाण्यापासून, लाईटीपासून, घरापासून, घरकुलापर्यंत आणि वेड्यातून त्या म्हणून आपला भारत देश जगाच्या यादीमध्ये भ्रष्टाचाराला लांब गेला, लांब. कारण कुठे स्वहित हेच लक्षात आलं नाही आपल्या. स्वहित आपलं कुठं आहे? आपल्याला मरते वेळेस सुखाने शांतीने मरण्यात आपलं स्वहित आहे. आणि ते स्वहित जर आपल्याकडे आलंच तर आपलं कल्याण होणार आहे, नाहीतर कुठे कल्याण होणार आहे? लेकरा बाळांना कमवा नाही असं नाही, पण आंधळे होऊन कमवू नका. आणि जे राजकारणातले लोक असतील ना, आपले महाराष्ट्रातल्या लोकांना सांगतो, तुम्ही जर राजकारणात असाल ना तर तुमच्या समोर कोणत्याच बाळाने कधी दारू पिऊ नये. कारण तुम्ही दारू पिऊ नका, तुम्हीच गुटखे खाऊ नका. राजकारणाच्या लोकांना सुपाऱ्या लोक राहावं लागते म्हणून सुपाऱ्या खावं लागते. राजकारण व्हावं कधी पार्टी करावं लागते. त्यांना म्हणा की माझा सिद्धांत आहे, पौर्णिमेला मी विहारी जातो राजा सम्राट अशोकांसारखा, बिंबिसारासारखा, प्रशांतजितासारखा आणि धम्म आचरण करतो. राजा भवतो धम्मिको. राजा धार्मिक झाला की प्रजा धार्मिक व्हायला लागते. तुम्हाला पैसे सुद्धा द्यायची गरज नाही धार्मिक लोकांना राजकारण करायचं असेल तुम्हाला तर. दारू पाजून राजकारण होत नाही बाळांनो. आणि म्हणून धम्मराजाने आपलं सर्वस्व अर्पण केलं म्हणून त्यांना बुद्धत्वाची प्राप्ती होते. त्या चौथ्या बुद्धांचा आशीर्वाद आहे. म्हणून अर्हंत म्हणजे जन्मने मरण्याचं दुःख नष्ट केलेला. तुम्ही जर म्हणलो जन्म नाही, पुनर्जन्म नाही, तर अर्हंत होणं तुम्ही नाकारलं. तुम्हाला बुद्धांचे वंदन म्हणण्याचा अधिकार नाही. इथे पिसो भगवा अर्हंत सम्मा संबुद्ध म्हणायचं, पुनर्जन्म नसते म्हणायची क्रमाईला. एक तर वंदना मंद बंद करा, नाहीतर मग ती चुकीची मान्यता तरी मान्य बंद करा. पुनर्जन्म आहेच तुमचा म्हणून नाही. जेवढे प्राणी मात्र सत्व आहे सगळ्यांचा जन्म होणार आहे. कारण ती चक्र आपण चालू केलेलं आहे. प्रत्येक माणसानं, प्रत्येक प्राण्यानं अविद्या रूपी चक्र आपल्या अविद्येमुळे आपण चालू केलेलं आहे. लोकांनी नाही. अविद्या कोणी निर्माण केली? आपण निर्माण केली, आपल्याला माहिती नसल्यामुळे. आता अविद्या नेमकी काय आहे? जगाचं दुःख न जाणता येणं. अरे स्वतःच दुःख. आता कोणतं दुःख आहे? आपलं दुःख कोणतं आहे? तृष्णेत रममाण होणे हे दुःख आहे आपल्याला. त्याचे गहन व्याख्या आहे पुढच्या. अविद्येमध्ये तृष्णेत रममाण, जे माझं नाही त्याला माझं म्हणणं. आता लेकर तुमचे नाहीत, तुमचे बुद्ध म्हणते तुमचे नाहीत म्हणते. कसं का? तफावत इथं चाललेली आहे. जे तुमचं नाही ते सोडा बुद्ध म्हणले. आता काय काय सोडा बाबा? घरामध्ये राहून पाण्यातून कमळ बाहेर येतं पण एक थेंबाचा स्पर्श करत नाही, तसं निर्विकार घरात राहून तुम्हाला जगता येतं. तेवढा दिवस माझा प्रिय पती तू आहेस, पण आज आपण एकमेकांचे बहीण भाऊ आहोत म्हणायचे. आज पौर्णिमा आहे, आज अमावस्या आहे, तुम्ही पुन्हा शुद्ध राहा, मी शुद्ध राहते. एक दिवस पुण्य वाढलं, एक दिवस थोडा दूर गेला की बोधी प्राप्त व्हायला सुरुवात झाली. नंतर काही काही बाया तीनदा फोन करतात कामावर असले, कुठं लवकर घराला या. कुणाला फोन केला मी जीव लागता, घरी आलेला भांडतात काही काही बाई. तर घराला म्हणते बहिणीची संध्याकाळी घराला जवळ नाव नाही भांडतात म्हणते. अरे वेड्या, तू सुखी राहा, मी सुखी राहू, धम्माचं जीवन जगू. तेच जीवन नाही चिखला, काम भोगाच्या चिखलामधलंच जीवन नाही, त्याच्या बाहेर पडायला शिकावं लागेल. अर्धे भांडण तिथे एक लोक नवरा बायको म्हातारपणापर्यंत भांडण करतील लोक. आम्ही सोडायला जातो कधी देशाने असल्यासारखं म्हातारपणापर्यंत भांडणं चालते. भांडणाचं कारणच कळत आहे ते भांडण नाही. आता जन्म मरण्याच्या प्रवासातले आपण प्रवासी आहोत.
कोटींचं धन असणाऱ्या व्यक्तीने तो सिद्धांत तुमच्या लक्षात आला पाहिजे. म्हणून धम्मराजा एवढा सुंदर आहे ना, तेवढ्या बुद्धांचं दर्शन 24 बुद्धांना गौतम बुद्धांना बघितलं होतं. 24 बुद्धांना 28 पैकी 24 बुद्धांना एवढा 4 असंख्य 1,00,000 कल्पाची पांडिता होती माझ्या धम्मपिठाची सिद्धार्थ गौतम बुद्धाची. किती? 4 असंख्य. आता एक असंख्य इसलिए मोठा असते. एक असंख्य म्हणजे इथून मुंबई 600 किलोमीटर आहे का, एवढा गोदाम बांधा, लांबी रुंदी खोली. आणि मोहरी आबाला 100 वर्षात एक मोहरी बाहेर काढा. जेव्हा गोदाम संपल, मुंबईत का गोदाम, लांबी रुंदी खोली तेवढाच 600 किलोमीटर बाय 600 किलोमीटर. जेव्हा गोदाम संपेल तेव्हा एक असंख्य कल्प संपतो. अशी किती? 1 2 3 4 असंख्य आणि पुन्हा 1,00,000 कल्प. 3,00,000 कल्प थोडे छोटे असतात, 7 किलोमीटर लांबी रुंदी खोली असतात. तेव्हा संपलं तशी 1,00,000 कल्प. एवढे जन्म त्यांना पारमिता पूर्ण करून सम्यक संपत्ती प्राप्त केली. आणि तुम्हाला छोटासा धम्म सांगितला. एकच गोष्ट बुद्ध बोलले तुम्हाला, बाबांनो आहे त्या भ्रमात राहू नका, थोडं शांत राहून या जन्म मरण्याचा विचार करा. जो विचार करत नाही तो माणूस नाही. तुम्ही म्हणसाल पण त्याची आमचं सुंदर घर आहे, दार आहे, लेकरं सगळं बाळ आहेत ना, मी काहीच वाईट करत नाही, मी शांत तसंच राहते. तसं राहणे चुकीचं आहे. एक जण म्हणला मी काहीच खात नाही, लिंगव्यसनी आहे, तरी शील परिपूर्ण होत नाही. ते जाणीवपूर्वक पंचशील पालन करावं लागतंय. मी या गोष्टीपासून दूर राहीन, प्राणी हिंसा, चोरी, व्यभिचार, खोटं बोलणं, दारू पिणं, तेव्हा शील परिपूर्ण होते, तेव्हा तुमची पुण्य पारमी बनते. आणि तेव्हा धम्मराजाने दुःखाचं कारण, दुःखाचं निरोध आणि त्याचा अष्टांगिक मार्ग हा सांगितला. याच्यावर जास्त विचार करा. हे दुःख मुक्तीचा मार्ग आहे. हे 4 गोष्टी संक्षिप्त स्वरूपात 2च. हे दुःख आहे, दुःखाला नष्ट करता येऊ शकते. बुद्धाने 2च गोष्टी शिकवल्या. काय? दुःख कोणतं दुःख आहे? जन्माला येणे दुःख, म्हातारा होणे दुःख, रोग होणे दुःख, मरण येणे दुःख, हे सगळं दुःख आहे. जन्माला येणेच दुःख आहे बुद्ध म्हणले. आता ज्या ज्या माईचा वय 60-70 कडे गेले, त्या माईने आरशा बघा बरं कसं वाटतंय, काळजा धस करतंय. 80 वर्षाच्या माईला म्हणावं सुंदर मेकअप केला, पार्लर झाला. 80 वर्षाच्या माईला सुंदर नटून मी आणा आरशासमोर बसवा, तरी तिला आजकालच्या हिरोईन बघा 80-80 वर्षाच्या आहेत. त्या धर्मेंद्रसनं काम केलेल्या हिरोईन, जितेंद्रसनं काम केलेल्या हिरोईन बघा बरं, असं कुठे जास्त समोर सुद्धा येत नाही. इमेज खराब होते म्हणून. कारण वार्धक्य तुम्हाला गुरा ढोरांना हकलत आपण जसं नेतो, तसं म्हातारपण, रोग आणि मरण तुम्हाला हकलत नेणार आहे. म्हणून त्याच्या बाहेर पडण्यासाठी या अष्टांग मार्गाचं चिंतन, मनन आणि पालन करा, तरच दुःखाच्या मुक्त होऊ शकतो आपण. सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो. पुढचं काय म्हणता वंदनेमध्ये? विद्याचरण संपन्नो. विद्या आणि आचरणाने परिपूर्ण होते धर्मराजा. तुम्हाला एवढं प्रीती मिळते ना मावल्यांनो, सांगून मरता येते. मरण काल का सांगून इति भगवा अरहं सम्मा संबुद्धो असं म्हणत प्राण जाऊ लागला ना, तुमचं हृदय ना तप्त आणि परिशुद्ध अवस्थेमध्ये जीव सोडतंय. आपोआप चित्त आणि उच्च भूमीला, देव लोकात, मनुष्य लोकात तुम्ही जन्माला प्राप्त होता. लय सोपी गोष्ट आहे. बुद्ध अनुसृती करायला शिका. कुणी जर अस्वस्थ होऊ लागलं, मरू लागलं, मला कोरोना झाला, डॉक्टर मला 10 दिवस संडास लगे माझं जागेवर होतं. मला माहिती सकाळ तर संध्याकाळ मला कळत नव्हतं 10 दिवस. मी पण होश मध्ये होतो. 3ऱ्या दिवशी उठून पौर्णिमेचा दिवस होता. 3ऱ्या दिवशी मला ऍडमिट केली असते. मी उठलो, डॉक्टरला डॉक्टर एस कोण सांगा. आता कोण डॉक्टर म्हणे तुला डॉक्टर म्हणजे आम्ही आहोत, काळजी करू नका. 3ऱ्या दिवशी उठून बसलो. उत्तर दिशेला 1-2 मिनिट उठले की श्वास जास्त लागायचा. 3दा उत्तर दिशेकडे बघितलो डोळे बंद करून. माझ्या लुंबिनी वनाला, माझ्या बुद्ध गयेला, माझ्या सारनाथला, माझ्या कुशीनगरला, भगवंता माझं शेवटचं वंदन घ्या. जर उठलो तर पुन्हा वंदन करेल, नाहीतर शेवटचं वंदन घ्या म्हटलो. आणि
तेजानं तुमच्या सर्वांच्या मंगल मैत्रीनं वापस आलो. कारण ती अवस्था, त्या अवस्थेला सुद्धा बुद्धाचे नामस्मरण, बुद्धाचे गुण 24 तास माझ्या हृदयामध्ये खेळत होते. मी घाबरलो नाही मरणाला. का घाबरू मी? माझा धम्मपिता आहे माझ्या सोबत असताना, माझ्या धम्माचं बल, आपलं शील, चारित्र्य, नीतिमत्ता सोबत असताना कधीच घाबरायचं नाही. सज्जन हो, मरण समयी तुमचं पुण्य जागृत करायला शिका. तुकोबाराया एका ठिकाणी म्हणाले, याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. तुमचा दिवस गोड होण्यासाठी धम्माकडे या. लेकरांकडे, नवऱ्यांकडे, बाळांकडे, घराकडे, दाराकडे निश्चित बघा. प्रथमतः स्वतःकडे जास्त लक्ष द्यायला शिका. कधी डोक्यामध्ये ट्यूमर, छातीला गाठ, गर्भाला गाठ, आतड्यांना गाठ, कोठे गाठ येईल, कधी रोग होईल सांगता येत नाही. आणि रोग झाला तर सगळे सुखाचे वाटेकरी फळ घेऊन येतात. रुमाला आणते मस्त अशी तयारी नाही तिथं. रुमाला घेऊन अशी मस्त रडते जात होतो. त्याला म्हणायचं, अरे वेळानं रडताय काय? बुद्धानुस्मृती करा, आनापान करा. एवढं तुमच्यात बल पाहिजे मरते वेळेस. नाहीतर काय कळते ना, रोग झाल्या माणसाला, मला बघा यायला येतं, फळ घेऊन यायला येतं, हे यायला येतं, ते ना जास्त रडायला लागते. आणि ह्याच्यावर हिंदी रडायला लागते जास्त. पागलाय सगळं पागलं, मला सगळे असेच इकडे कुठले की ती वातावरण प्रसन्न ठेवायला पाहिजे रोग्यांच्या घराबद्दल. गोयंका गुरुजींचं आनापान, बुद्धांची प्रवचन, आणि आल्याबरोबर शांतपणे बसा, विपश्यना करा 10 मिनिटाची, मंगल मैत्रियांचा. एवढं बल पाहिजे. सगळे येडे लोक मरेपर्यंत दूध पासतात. ठसका लावून बेजार त्या मारणाऱ्या माणसाला चमच्यानं दूध पासतात. किती येडे. आता मरताना त्याचे इंद्रिय काम करत नाही. ते म्हणते सुखाने म्हणून त्या म्हणते. डोळे, पाली भाषेत काय दिलेलं आहे, डोळे बंद केले की जिकडं जन्म होणार आहे तिकडचं दिसायला लागते. आणि डोळे उघडे केले की गणगोत दिसायला लागते. आता हे लेकर बाळ बघून बरोबर का माणसं? किती अवघड गोष्ट आहे हो. या विश्वात मरणे सगळ्यात अवघड आहे. ज्याला मरता आलं ना तो जिंकला. मरण्यासाठी तुम्हाला जीवन जगता आलं पाहिजे आणि त्या धम्माच्या तेजाने जगता आलं पाहिजे. सज्जनो, एवढ्यासाठीच धम्म आहे. लोकांसाठी धम्म नाही. लोक म्हणतात बुद्धाने जग बदललं म्हणून. अरे जग बदललं, मीच नाही बदललं तर मला काय घेणं नाही जगाचं. मला जर चांगलं मरण नाही आलं तर आपल्या जगाचं काय घेणं नाही. जग बदललं ना, जगाचं जगाला बदल. तुम्ही एवढ्या बसलाव ना, तुम्हाला काय होऊ नये, पण झालं ना 6 महिन्यात दुसरी बायको आमच्या घरामध्ये नवरा काय म्हणणार? तिथंच उड्या मारत या. घरात काम राहिलं, घरातलं काम राहिलं, लेकराची क्लासेस घ्यायचे, ट्युशन घ्यायचंय, सोड ते सगळं. आधी स्वतःवर, आज संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळी 6 ते 6:30, अर्धा घंटा मी कोणाला देऊ शकत नाही, तो माझ्या जीवाला वेळ देईन असं म्हटलं पाहिजे तुम्ही. 3 नवऱ्याच्या मागे चहा घ्या चल येड्या, नंतर चहा 6:30 नंतर चहा म्हणतो. त्याच्या आधी चहा नाही. 6 ते 6:30 आनापान, वंदना आणि बदल हृदय शांत करण्यासाठी मलाच वेळ म्हणायचं. बाळांनो, तुम्हाला मी नंतर वेळ देईन म्हणायचं, आता नाही वेळ. आधी स्वहित, नंतर परहित. हे सगळं येण्याचा कारभार झाला. अविद्या लोकांसाठी, कुणासाठी नाही. हा मूर्खपणाचं लक्षण आहे. म्हणून भगवंताची वंदन काय म्हणतो आपण? विद्या चरण संपन्न. विद्या आणि आचरण वेगवेगळं आहे. 8 विद्या दिल्यात पालीमध्ये. विपश्यना ज्ञान विद्या, मनोमय रिद्धी ज्ञान विद्या, विविध रिद्धी ज्ञान विद्या, दिव्य श्रोत ज्ञान विद्या, परचित्त ज्ञान विद्या, पूर्व जन्मास स्मरण विद्या, दिव्य चक्षु ज्ञान विद्या आणि आश्रव क्षय ज्ञान विद्या. ही शेवटचं अर्हंताला प्राप्त होते, बाकी सगळ्यांना प्राप्त होऊ शकते. या 8 विद्येमध्ये माझे धम्मपिता निपुण आहेत, प्रवीण आहेत, दक्ष आहेत. म्हणून त्यांच्या विद्यांना मी शरण जातो, त्या विद्येला मी नमस्कार करतो. आणि आचरण 15 आहे. बुद्धांचे आचरण 15 आहे. शील संवर, जितेंद्रियता, भोजनात दक्ष असणारे, जागरणशील, श्रद्धायुक्त, लज्जाशील, निंदा भयाने युक्त, बहुश्रुत, वीर्यवान, स्मृतिवान, प्रज्ञावान,
साहित्यान विज्ञान आयतन अकिंचन आयतन नेव संज्ञा ना संज्ञा आयतन या 15 चरणामध्ये परिशुद्ध माझा धम्म पिता आहे त्याच्या गुणांचं मी स्मरण करते म्हणून विद्या चरण संपन्नो सुगतो 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 म्हणजे धम्म राजा सुंदर चालण्याने युक्त होते. माझी शस्ता रस्त्याने चालू लागली ना हजारो लोक माझ्या शस्त्राचं मुखमंडल बघायचे आणि त्यांचेच होऊन जायचे. म्हणजे जातीने श्रेष्ठ होता, सौंदर्याने श्रेष्ठ होता, वर्णाने श्रेष्ठ होता, गोत्राने श्रेष्ठ होता, या विश्वातला अद्वितीय महापुरुष होता. म्हणून सुगतो सुगतीला गेलेले सगळ्या गत्यांच्या पार गेलेले जन्म मरण्याच्या दुःखातून बाहेर गेलेले म्हणून ते कसे आहेत सुगत आहे. सुगत म्हणजे सम्यक वाचा बोलणारा त्याला सुगत म्हटलेले आहे पालीमध्ये. शास्त्रा आपली वाणी विचारपूर्वक बाहेर काढायची, कधी कधी मौन राहायची, कधी कधी प्रतिप्रश्न विचारून त्याचं उत्तर द्यायची, कधी कधी त्यालाच विचारायची एखादी गोष्ट त्याच्याकडून शोधून घ्यायची. शास्त्र अनेक प्रकारच्या शैली भगवंताकडे होत्या म्हणून त्यांना सुगत म्हणायचे. कारण लई मोठा विषय कधीतरी निवांत मला एक 7 दिवस लागतील. 7 दिवस ते पुढे समजून सांगितलं. 7 दिवस अजून महाराष्ट्राच्या लोकांची तेवढी क्षमता आलेली नाही. एवढं शांत चित्ताने सप्ताह हिंदू बांधवांचे सप्ताह होतात. एका शब्दावर ते 7 दिवस पूर्ण त्यांचं अखंड पारायण करतात त्यांच्या धर्मग्रंथांचं. मी शोधत आहे तो दिवस माझ्या महाराष्ट्राच्या लोकांसाठी कधी येईल ज्यांना क्रमशः कधी मला धम्म समजून सांगता येईल. तो दिवस मला अपेक्षा आशा आहे लवकर तो दिवस यावा. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये शुद्ध स्वरूपामध्ये आणि बुद्धाचा सधम्म क्रमशः समजून सांगण्यासाठी सुगतो लोकविदू. काय म्हणता पुन्हा तुम्ही? लोकविदू. विदू म्हणजे जाणणारा, लोक म्हणजे समस्त लोकांचं रहस्य जाणणारा. एक 15-20 मिनिटात संपवतो. जेवण तर हाय, भूक लागल्या माहितीये, थोडस आता हे ज्ञान उद्या मिळणार नाही ना. हा चहा तर जाऊ द्या, पण भूक आहे, घरात मला जायचंय. पण सुंदर ते नन्नावरे पण आलेले आहेत नाही म्हणून महाराष्ट्राला सांगतो मी तुमच्या सकट एकाच वेळी सगळीकडे जाऊ असे मला वाटते. म्हणून लोकविदू. लोक म्हणजे या ब्रह्मांडाला लोक म्हटलेला आहे. लुंजकीती लोको, जे नष्ट होत आहे. काय या शरीरामध्ये 31 स्वरूप दडले, या हृदयामध्ये 31 स्वरूप आणि बाहेरचे पण 33 लोक. याच्यात 31 लोक दडलेले आहेत एवढ्यामध्ये. कोणते? ब्रह्मलोक, अरूप ब्रह्मलोक 4, रूप ब्रह्मलोक 16 आणि देवभूमी 6 देवभूमी आहेत. देवभूमी म्हणजे या तुषित अवंती चतुर महाराजी परिनिमित वशवर्ती. या देव लोकामध्ये उपोषण करणारे, पंचशील पालन करणारे, बुद्ध धर्म संघाला मानणारे शिलवा लोक देव लोकामध्ये जन्माला येतात. इथं मेल्यानंतर जसं माणूस झोपेतून उठतो ना तसं शिलवान माणूस झोपेमध्ये उठल्याबरोबर तसा उठतो तसं जातो देवलोकामध्ये. त्याला मरतेवेळेस वेदना होत नाही आणि वेदना झाल्यास तर धार्मिक माणूस त्या वेदना सहन करता करता मरतो. कारण या ब्रह्मांडामध्ये येणे जाणे आहे. आपल्यापेक्षा खाली 4 अपाय दुर्गत्या आहेत. ती एक असुर, प्रेत आणि नरक. राग द्वेष मोहाने प्राणी हिंसा, चोरी, व्यभिचार, खोटं बोलणं, दारू केल्यामुळे मृत्यूनंतर प्राण्यांच्या, पशूंच्या, प्रेतांच्या नरकामध्ये एवढ्या भूमीमध्ये आपोआप आपलं मन तिकडे जातं. निसर्गाचा एक सिद्धांत ठरलेला आहे, त्याच्यात तुम्ही हस्तक्षेप करू शकत नाही. लोण्याचा गोळा दिवसा किंवा रात्री पाण्यात टाका तो वर तरंगते, पण दगड रात्री टाका की दिवसा टाका खाली जाते. तसं मरते वेळेस आपण जर आपल्या विकाराने मेलो, जळजळ विकाराने मेलो, पशूंच्या, पक्ष्यांच्या, प्रेतांच्या नरकामध्ये जावं लागते. देवदत्त आजही अविची नरकामध्ये आहे.
त्याच्या मोठ्या वडाच्या झाडा इतका बाण त्याच्या काळजात लागलेला आहे. दोन्ही हाताला 2 बाण खिळे ठोकले आणि पायाला 2 खिळे ठोकले. त्रिपुरात वर्णन दिले की देवदत्त आता ही आवीची नरकामध्ये धम्म राजाला त्रास दिलेलं विपाक तिथे भोगत आहे नरकामध्ये. पण बुद्ध म्हणाले काही कल्पानंतर तो सुद्धा अठिसार नावाचा प्रत्येक बुद्ध बनणार आहे. कारण चिवरामध्ये त्याने पुष्कळ पुण्यकर्म केले होते. साधुकार द्या. बुद्ध शासनामध्ये चुका होती नाही असं नाही, होती, पण त्या चुका मान्य करून पुढे चालणाऱ्यांची सद्गती होणार आहे. नाहीतर माझंच खरं जे कोणी म्हणेल ना तो मिथ्या दृष्टीमध्ये फसून अपाय भूमीतून बाहेर निघणार नाही. म्हणून बुद्ध या ब्रह्मांडाचं रहस्य जाणणारे होते म्हणून त्यांना लोकविदू म्हटलेलं आहे. काय म्हटलंय? माझे शास्ता लोकविदू होते. एवढा शब्द जरी उच्चारला ना तर शरीरावर एक प्रसन्नतेचे तरंग निर्माण झाले पाहिजे. माझा पिता अरहं होते, माझे पिते सम्यक संबुद्ध होते, माझा शास्ता लोकविदू होते. असं आपल्याला श्रद्धेमध्ये असं भाविक झालं पाहिजे. आपण बुद्ध कधी कधी ब्रह्मलोकात जायचे, तिथल्या ब्रह्मांना धम्म सांगायला. कारण ते ब्रह्मा कधी कधी गेल्या जन्मात बुद्धासोबत त्यांनी काम केलेलं होतं. मग त्यांच्या हृदयामध्ये त्यांच्याबद्दल मैत्री यायची. अरे या ब्रह्मलोकात गेलेला आहे, परंतु तिथेही मिथ्या दृष्टीचा धम्म नाही. एक बक ब्रह्मा नावाचा व्यक्ती आहे, बक ब्रह्मा तिथं. आणि तो बक ब्रह्मा काय म्हणते, मी साऱ्या पृथ्वी तलाचा मालक आहे, मी पृथ्वी निर्माण केली म्हणते. बुद्ध गेले आणि ते लांब बघितलं बुद्धाला. उंच त्याचा ब्रह्मलोकात बसलेला आहे तो आणि त्याचं भव्य दिव्य शरीर तेजस्वी आहे. तर बुद्धाकडे बघितलंच नाही. कोणतरी आला सर संन्यासी आला सर म्हणजे ताकदीने शब्द आला सर म्हणजे गरुद्धीबल आले. बुद्धाने चर्चा सुरू केली. म्हणे यारे वेड्या, तू या जगाचा करता करिताही नाहीस, मालकही नाहीस आणि तू अरहंतही नाहीस आणि त्या मार्गावरही नाहीस. म्हणे तू ते जागा होत नाही खडकून. अरे कोण रे म्हणे तू? त्याचा अहंकार दुखवला त्या ब्रह्माचा. ते म्हणते मी या जगाचा करता करिता आहे. बुद्ध म्हणते तू करता करिता आहेस, आपण दोघं लपाछपी खेळू म्हणते. बुद्ध का काय म्हणते? लपाछपी खेळू. बुद्ध म्हणते तू लप, तुला मी शोधतो. अरहंताचं विशेषता काय? त्यांचं शरीर आणि चित्त दोन्ही नष्ट झालेलं असते अरहंत पदानंतर. कारण त्यांना पुन्हा संसारात याची गरज नाही, मात्र विकारच नाही ना. बुद्ध त्याला म्हणते तू लप. आता तो बक ब्रह्मा लपून कुठं लपणार आहे? या ब्रह्मांडात लपल ना. या जगाच्या बाहेर तो जाणार आहे कुठे? जिथे जग तेवढंच जग आहे. 31 लोकांच्या सौरमंडलामध्येच लपणार आहे. तर प्रत्येक लोकात लपू लागला. बुद्ध जायचे त्याला धरून बाहेर काढायचे. कारण चित्ताने चित्ताला ओळखण्याची ती गोष्ट होती, शरीराने नाही. कारण बुद्ध तिथे चित्ताने गेले होते तिकडे अंतर्धान होऊन. बुद्धानं प्रत्येक ठिकाणी त्याला धरून आणलं. बुद्धानं ते थकलं ना. आता बुद्ध म्हणले आता मी लपतो, मला शोधून दाखव. बुद्धाने 8 ध्यानाला गेले आणि 9व्या ध्यानात गेले, जे अरहंताचं ध्यान आहे. 9वं ध्यान कुणाचं असतंय? अरहंताचं, जिथं शरीर नाही आणि मनही नाही. दोन माझी भाषा करते ना, शरीरही नाही आणि मनही नाही. आपलं पुन्हा पुन्हा मन जन्म घेणार आहे. कारण त्या मनामध्ये क्लेश द्वेष आहे. पुन्हा आपण जन्म घेणार आहोत आपण. कोणता क्लेश द्वेष आहे? घरचा दारचा संसारात नाही सगळं आहे. ते सुटलं असतं तर तुम्ही कुणीकडेच बुद्ध गेला गेला सुचीवर घेतलं असतं. सुटलंय का आपलं? अजून निवाई जावी बघायचे, भरतीची सुना बघायच्या, जावई बघायचे. ते बघून बुद्ध अंतर्धान झाले. तो सगळं ब्रह्मांड शोधलं त्या बक ब्रह्माने. बुद्ध सापडले नाही. थकून थकून आला बाहेर. भगवंतच आले. त्याने क्षमा मागितली आणि बुद्धाने पुन्हा त्याला धर्म सांगितला. असे लोकविदू भगवंताने सगळ्यांचं मन जाणलं. भगवंताने लई मला 5 तास समजलं होते बोलल्याशिवाय. मला जायची वेळ आली 5 मिनिटात. लोकविदू पुढे काय? अणुतरो पुरेस धम्म सारथी.
अणुत्तर म्हणजे सगळ्या गत्यांच्या बाद आता कोणतीच गती नाही त्याच्यावर. अणुत्तर जिथं उत्तरच नाही त्याच्या सगळ्याच्या पलीकडे उत्तर म्हणजे उत्तम सर्वश्रेष्ठ, त्याच्यावर आता कोणीच नाही असा अणुत्तर आहे माझा धम्मपिता. कारण 31 लोकांच्या पलीकडे गेलेला याच्यापेक्षा श्रेष्ठ कोठे कोणीच नाही. समजा एक 10 मजली बिल्डिंग आहे, प्रत्येक चालता 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 सगळ्यात शेवटी जर गेला व्यक्ती आता वर काही राहिलं नाही ना. तसं धर्मराजाने जन्म मरण नष्ट केलं आणि अणुत्तर झाले. पुरेसा धम्म सारथी, दमनशील पुरुषांचे सारथी. झालं बाबा, 5 मिनिटं सांगतो बाबा, जेवायची वेळ झालेली आहे आणि तुला दर जायची वेळ झाली. पुरेसा धम्म सारथी, सारथी एकदम दमनशील पुरुषांचे सारथी. पशूंचं सुद्धा भगवंताने सारथ्य केलं. बघा, एक बेडूक बुद्धाकडे बघू लागला. बेडूक बघता बघता एका गुराख्याने त्याच्यावर काठी टेकवली आणि त्या डोळे बंद करताना बुद्धाला बघितलं तसाच मेला काठी टेकवल्यामुळे. पण मरताना ते बुद्धांचं सर्वांग बघून मेला आणि देवलोकामध्ये मेंढक पुत्र म्हणून जन्माला आला. बघा बुद्धाचं तेज किती असते. भगवंताची एका वर्षावासात एका हत्तीने सेवा केली आणि माकडाने सेवा केली. ते माकड मध आणून द्यायचं बुद्धाला वर्षावासात. भिक्खू संघाचं भांडण झाल्यामुळे बुद्ध एकदा एकटेच गेले जंगलात 3 महिने. तर ते मध खाले भगवंतानं, तर ते उड्या मारू लागलं फांदीवर, माझं मध खाले भगवंताने म्हणून. आणि उड्या मारताना फांदी त्याच्या हृदयात घुसली आणि ते प्रसन्न चित्ताने गेलं आणि मरकट देवपुत्र म्हणून ते देवलोकात जन्माला आलं. तिकडं देवपुत्रच म्हणून. म्हणजे भगवंताने माणसांचं दमन केलं, नालागिरी हत्तीचं दमन केलं, पुन्हा अंगुली माराचं दमन केलं शास्त्राने, अनेक यक्षांचं दमन केलं भगवंताने, प्राण्यांचं दमन केलं. सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. अशा बुद्धांना, अशा भगवंताला मी शरण जातो. भगवा, भगवा म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे भगवान. भक्त म्हणजे आपण म्हटल्याप्रमाणे भक्त म्हणजे अनेक अर्थ, ऐश्वर्याने परिपूर्ण, त्याला भगवान असं म्हटलेलं आहे. आज कोणालाही नाव दिले त्यांनी भगवान म्हणून. अशा सम्यक संबुद्धाला आम्ही वंदन करतो. चला एकदा नामस्मरण करूया. इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विचाचरण संपन्नो सुगतो लोकविदो अणुतरो पुरीसकम् सारथी सथ देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. भगवंताच्या या महान ज्ञानाने तुमच्या अंतःकरणात बोधी प्राप्त व्हावे. आजचं पुण्य तुम्हा सर्वांच्या प्रती गुरुदेव, आचार्य, माता पिता, ज्ञातिगण, धम्मसेवक, सेविका, साधक साधिका, दायक दायिका, तपस्वी, ब्रह्मचारी सर्वांच्या प्रती अर्पण करतो. माझ्या गौतम बुद्धाचा धम्म या विश्वात जिवंत राहावा. या सत्य वचनाने मानव जातीचं कल्याण व्हावं. सर्व जीव जंतूंना, प्राणी मात्रांना, सत्वांना आजचं पुण्य प्राप्त व्हावं. नारकीय जीवांना पुण्य प्राप्त व्हावं. यमराजाला पुण्य प्राप्त व्हावं. नरकपालांना पुण्य प्राप्त व्हावं. सर्व जीवांचं मंगल व्हावं. प्रेतांना पुण्य प्राप्त व्हावं. एवढी सदिच्छा व्यक्त करतो. सर्वांच्या प्रती मंगलाची कामना करतो. इथेच थांबतो. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम. हेलो.